21 लाख फॉलोअर आहेत आपले. फॉलोअर नाही, प्रेम करणारी जनता आपल्यासोबत जोडल्या गेली आहे. पण मला माज आहे, त्या जोडल्या गेलेल्या लोकांचा कधीच गैरफायदा घेतला नाही. आजपर्यंत कोणत्याच कंपनीचं ना जाहिरात केली ना प्रमोशन केलं. त्या भाडखाव बेटिंग ऍप कंपन्यांचं तर कधीच नाही. हजार ऑफर होत्या, हजार अशा लाईनीमध्ये. पण नाही, आपल्याला ते जमणारच नाही. कारण की आपल्याला माहितीये, माणसांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊन कधीच वाईट करायचं नाही. त्याचे परिणाम खूप गंभीर होतात, खूप वाट लागते. पण या सगळ्या भाडखाऊंना, हे बेटिंग ऍप वाले, लोकांना लुटणारे, या सगळ्या भाडखाऊंना आहे ना घोडा लागलाय, घोडा. डायरेक्ट भारत सरकारने काल एक कायदा आणला, त्याच्यामध्ये या इलिगल गोष्टी करणाऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल होणार. त्यानंतर त्यांना 1 करोडचा दंड होणार, किंवा 3 वर्षाची शिक्षा होणार, किंवा दोन्ही सोबत होणार. घ्या आता, करा जाहिराती. अरे तुम्हाला एक सांगू का, हजारो लाखो कुटुंब उद्ध्वस्त केली, उघड्यावर आली ही लोक. या बेटिंग ऍपने लोकांच्या जमिनी घालवल्या, लोकांपासले पैसे घालवले, दारूच्या व्यसनाला तरुणाई गेली थोड्याशा पैशाच्या आमिषापायी, शेवटी आत्महत्या केली. कुटुंबावरती उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. या बेटिंग ऍपला, या गेमिंग ऍपला ना आधीच बंदी घालायला पाहिजे होती. पण सरकारने पण आधी वाट बघितली, नंतर विरोध तीव्र झाला आणि शेवटी त्याच्यावर बंदी घातल्या गेली. भारत सरकारचे आभार आहेत, तुम्ही हजारो कुटुंब या विळख्यामधून वाचवले. पण इथून मागे झालेलं नुकसान तर भरून नाही निघणार. पण इथून पुढे या गोष्टींवरती आळा घातला, हे खरंच खरंच योग्य कारवाई केली. माझं तर म्हणणं होतं 1 करोड नाही, 10 करोडचा दंड लावायचा आणि 30 वर्षाची शिक्षा द्यायची. तेव्हा हे भाडखाऊ सुधारले असते. आणि इथून पुढे कोणी बी चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला असाच धडा शिकवला गेला पाहिजे. तेव्हाच कुठे हा समाज योग्य मार्गावरती जाईल. आणि याच्यावर ज्यांनी ज्यांनी पैसे कमवलेत ना, भाडकाऊन बघा तुम्ही, कर्माचा फेरा उलटा घुमत असतो. डगलावरी.